तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे तुम्हाला माहीत असेल भावना ओंकार ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला भावना कडकमध्ये सांगून देतो कोणत्या टॉपिकवरती झालेला आहे. तुम्ही थंबनेलला पण पाहिलं असेल. फुल टू ॲडेबल पूर्ण भावना तुम्हाला जे काय असणार आहे पूर्ण PHT फाईल मी प्रोव्हाइड करणार आहे. लक्षात घ्या, PLP व PHT दोन्ही फाईल भेटणार आहेत. त्यासाठी व्हिडिओला नक्की पूर्ण बघायचं आहे. व्हिडिओमध्ये जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड घ्यायचा आहे. प्लस तुम्हाला पूर्ण ॲडिटेबल पूर्ण डिझाईन प्रोव्हाइड करतोय भाऊन आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. आजचा टॉपिक असणार भाऊन हेमंत दादा पाटील. तुम्हाला माहीत असेल, उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर. बरेच जणांचे भाऊन ते म्हणजे नेतृत्व तुम्हाला माहीत असेल. ओके, त्यांच्याकडनं कलेचं जे काही आस्वाद त्यांनी घेतलेले भाऊन. ओके, पूर्ण एकदम कडक असं बॅनर डिझाईन केले आपण हेमंतदादा पाटील या सरांचं भाऊन तुम्हाला माहीत असेल. ओके, 9 जानेवारी निमित्त आपण त्यांचं भाऊन वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण काय केलेलं आहे, बॅनर डिझाईन केलेले आहे. ते तुम्हाला आता मी पूर्ण प्रोव्हाइड करणार आहे. PLP व PHT फाईल भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. ओके, साईज बघू शकता. फोटोशॉपमध्ये यायचं आहे. साईज दिले काय आहे, साईज आपण कोणत्या साईजवरती बॅनर डिझाईन केले बघू शकता. विड्थ असणारे इंचेसमध्ये ठेवलेले आपण 13 इंचेस, ते हाईट ठेवलेली आहे 7 इंचेस. याला जर पिक्सलमध्ये कन्वर्ट केलं, पिक्सल लॅबची PLP फाईल तुम्हाला भेटणार आहे भाऊनो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. PLP पण आहे व्हिडिओमध्ये, लक्षात ठेवा. ओके, असं नका समजू की PHT फक्त दिले, PLP पण दिलेली आहे. ओपन ॲडिटेबल. ओके, पूर्ण जे ॲडिटेबल आहे ते सर्व तुम्हाला मी ॲडिटेबल दिलेलं आहे. एकमेव असं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ॲडिटेबल तुमच्या भाषेमध्ये सर्व समजावून माहिती प्रोव्हाइड केली जाते. ओके, लक्षात ठेवा, ओंकार ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. ओके, तर याच्यानंतर इथे बघू शकता. आता हे झालेले बॅकग्राऊंड. ओके, तर आता जे बॅकग्राऊंड आहे बघू शकता, ही आहे पूर्ण एकदम जसं की तुम्ही म्हणू शकता प्रिंटिंग साईज वगैरे म्हणू शकता. ओके, 10x20 किंवा 8x10. ओके, 8x15 वगैरे असे जे काय एकदम लेंथमध्ये साईज म्हणजे आडवी. ओके, लक्षात ठेवा. ओके, लँडस्केपमध्ये जी साईज आहे त्या साईजमध्ये आपण काय केलं, बॅनर डिझाईन केलेलं आहे. ओके, बॅकग्राऊंड बघू शकता. हे काय असणार आहे आता बॅकग्राऊंड. ओके, ते बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल. ओके, बॅकग्राऊंड आपण काय केलं आहे, 2-3 कलर घेऊन म्हणजे 2-3 बॅकग्राऊंड घेऊन कुठून घेतले, Pinterestवरून घेतले. तर Pinterestवरून घेतल्याच्यानंतर त्याला आपण ब्लर मारलेला आहे. ब्लर मारल्याच्यानंतर खाली बघू शकता व्हाईटसारखं जे धुकं तुम्हाला दिसतंय. ओके, एकदम स्पॉट व्हाईटचे. तो एक ब्रश आहे नॉर्मल आपला, जसं दाखवतो तुम्हाला. ओके, सिम्पल. आता आपण याला ऑफ करूया. ऑफ केल्याच्यानंतर याच्यावरती एक रेक्टँगल. तुम्ही म्हणाल भाऊ तू काय करून दाखवत नाही, डायरेक्ट नुसतं जे आहे ते सर्व बोलून दाखवतो. ओके, सिम्पल. आता याला लॉकमध्ये. ओके, याच्यावरती एक नॉर्मल लेअर घ्यायची. हा जो आपला ब्रश टूल आहे, ब्रश टूलमध्ये हा इथे बघू शकता नॉर्मल ब्रश आहे, लक्षात ठेवा. कोणताही जनरल ब्रशवरती जायचं. सिम्पल हा जो 1 नंबरचा ब्रश आहे बघू शकता. ओके, हा ब्रश घ्यायचा आणि याला काय करायचं, व्हाईट कलर फिल घ्यायचा, व्हाईट कलर. ओके, तर व्हाईट कलर घ्या. याच्यावरती एक लेअर काढायची. ओके, व्हाईट घ्यायचं आणि याला फक्त काय करायचं, इथून फक्त खाली असं स्पॉट मारून द्यायचं. ओके, मारल्याच्यानंतर इथे बघू शकता सिम्पल. त्याला इथे काय करायचं, जो ओव्हरलेचा पॅलेट आहे ना, ओव्हरलेच्या पॅलेटमध्ये जाऊन डिझर्ब करायचं. ओके, हा डिझर्ब केल्याच्यानंतर जो 1 नंबरचा ऑप्शन आहे म्हणजे इफेक्ट आहे. ओके, तो तुम्हाला भेटून जाईल. ओके, 99. त्याच्यानंतर इथे बघू शकता त्याला काय करायचं, सिम्पल. आणि जो बॅकग्राऊंडला तुमचा जो सेट असेल, लक्षात ठेवा जो बॅकग्राऊंड आहे ते दोन्ही मर्ज होऊन जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला कॉपी ठेवायला लागेल जर तुम्हाला बॅकग्राऊंड सेपरेटली पाहिजे असेल तर. ओके, या दोघांना काय करायचं, कंट्रोल शिफ्ट करून राईट क्लिक करून इथे मर्ज लेअर करायचे. ओके, मर्ज लेअर केल्याच्यानंतर बघू शकता पूर्ण तुमच्या समोर आता क्रिएट काय झालेलं आहे, एक बॅकग्राऊंड. सेम बॅकग्राऊंड आपण कसा क्रिएट केलेला आहे, इथे क्रिएट केलेलं आहे बघू शकता ह्या बॅकग्राऊंडमध्ये. ओके, त्याच्यानंतर पुढे ते, कारण की जास्त व्हिडिओ मोठा होणार आहे भावनो, त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर संपायचं आहे, कारण की तुम्ही पण बघणार नाही मला माहीत असेल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय केले, 2 टायगर आहेत ते आपण इथे ॲड केले. या टायगरला आता काय करूया, ऑफ करून ठेवूया. टायगर हे आता ॲड केलेले नाही आहेत, कारण की जेव्हा त्यांची लेअर येईल तेव्हा ते तुम्हाला ओपन करून दाखवण्यात येतील. ओके, इथे बघू शकता बॅकग्राऊंडवरती आपण 2 ब्रश वगैरे मारलेले आहेत जे वाकडे तिकडे तुम्हाला दिसतील. त्यांना काय केलं आहे, सॉफ्ट लाईट इफेक्ट. नॉर्मलला कोणत्याही कलरमध्ये म्हणजे कोणताही एक डिफॉल्टली कलर असतो त्या कलरमध्ये असे आहे, त्याला आपण काय केलं आहे, ओव्हरले मारलेलं आहे. असं नका समजू की ओव्हरले तुम्ही कोणताही मारू शकता. ओव्हरलेमध्ये सॉफ्ट लाईट किंवा हार्ड लाईट वगैरे असे बरेच सारे इफेक्ट आहेत. तुम्ही याच्यामध्ये एक 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 चॉईस करा, नाहीतर आहे तशी ठेवून द्या, जेणेकरून मी तुम्हाला सेट करून दिलेलं आहे. जास्त काही चेंजेस करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला नाव वगैरे चेंजेस करायचे आहे. ओके, इथे बघू शकता हेमंतदादा पाटील यांचे कडक असे फोटो त्यांनी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही जाऊन त्यांच्या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन चेक करू शकता. हेमंत पाटील 90 जी काय इन्स्टा ID आहे त्यावरती. ओके, तुम्हाला भेटून जातील.
त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण आता ते फोटो वगैरे ॲड केलेले आहेत. ॲडजस्ट बघू शकता पूर्ण फोटो पण सर्व मी तुम्हाला ॲडेबल दिले आहेत. कोणते कोणते इफेक्ट मारलेले आहेत ते पण हे सर्व लेअर वाईज लेअर तुम्हाला शिकायला भेटेल. त्यासाठी लवकर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमधनं PST फाईल भेटल्याच्या नंतर तुम्ही शिकून घ्या काय काय ह्याच्यामध्ये कोणते कोणते शॅडो कोणते इफेक्ट मारलेले आहेत. बरेच जण म्हणतात भाऊ तू म्हणजे कॅमेरा रॉ फिल्टर कसा वापरतो. ओके, तर ते पण सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला इथं पूर्ण एकदम सिक्वन्स वाईज PLP म्हणजे आपलं लेअर पॅलेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. पण तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघत नाहीत ना, त्याच्यासाठी कसं भेटेल भाऊ. ओके, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, मग तुम्हाला भेटून जाणार. ओके, त्याच्यानंतर पुढे हे झाले 3 फोटो आपण इथे ॲड केलेत. आता 3 फोटोंच्या मागे एक सिक्वेन्स वाईज येतं भाऊ, एकदम लेअर वाईज म्हणजे एकदम बेसिकपासून तुम्हाला समजावतो, लक्षात घ्या. ओके, हे 3 फोटो आपण इथे ॲड केलेत. त्याच्या पाठीमागे आता आपण काय केलेलं आहे सनची जी बरेच आपण म्हणजे डिझाईनमध्ये जी सूर्यासारखी जी PNG आहे भाऊ. ओके, ते आपण ॲड करत असतो. ओके, ते आपण आता इथे काय केलं ॲड केलेलं आहे. इथे बघू शकता कुठे ॲड केलेलं आहे 3 फोटो आपण इथे सेपरेट ॲड केलेले आहेत. तुम्ही 2 वगैरे करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता जे खुर्चीत बसलेले तुम्हाला दिसत असेल जो ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतोय. ओके, फोटो कडकमध्ये PNG. ओके, कॉपी वगैरे म्हणजे आपण जे PNG त्यांनी तुम्हाला सर्व ॲडेबल म्हणजे टोटली PNG कट वगैरे असे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत हेमंत पाटील सरांनी. ओके, जाऊन तुम्ही लवकरात लवकर जर नसेल पाहिले त्यांच्याकडून फोटो तुम्ही घेऊन बॅनर डिझाईन करू शकता. ओके, बघू शकता. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्याला आपण थोडासा ड्रॉप शॅडो मारलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. बघू शकता इथे म्हणजे झूम करून दाखवतो. ओके, झूम करून दाखवूया आपण. इथे बघू शकता. ओके, इथे बघून घ्या. बघू शकता एकदम कडकमध्ये असे फोटो तुम्हाला दिसतील. ओके, इथे बघू शकता शॅडो मारलेला आहे कोणत्याला याला इथे, जो की आता आपण इथे मोटोलने याला पकडलेलं आहे. ओके, इथे बघू शकता ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट नाही त्याच्यावरती आहे ड्रॉप शॅडो मारलेला आहे. इथे बघू शकता वरती फोटो पूर्ण एकदम ॲडेबल आणि एकदम कडक असे फोटो याच्यामध्ये आहेत, तुम्हाला इथे बघू शकता. ओके, पूर्ण बॅनर आपण डिझाईन केलेलं आहे एकदम नाथकुला फाडो डिझाईन केले भाऊन एकदम. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता आता याला आपण काय केलं Ctrl Z मारल्याच्या नंतर आहे त्या जागेवरती सेट येईल. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता. आता पुढे आपण काय केलं खाली एक जसं स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितलं जसं की एक बॅकग्राऊंड जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल सेम माझ्या पद्धतीसारखा तर त्यासारखं तुम्हाला एक असा स्मोक घ्यावा लागेल आणि सिम्पल नॉर्मल त्याला काय करावं लागेल फिल करावं लागेल एक इफेक्ट. ओके, बघू शकता. आता जो राईट क्लिक आहे लेअरवरती जाऊया. इथे बघू शकता. ओके, याची जी ओव्हरले मारला आहे इथे बघू शकता. हा नॉर्मल आहे पर्पल कलरचा. ओके, त्याला ओव्हरले करून आपण काय केलेलं आहे ब्राऊन कलरचा केलेला आहे. तुम्ही चेंज वगैरे करू शकता, तुमच्यावरती आहे. ओके, 75. त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता पुढची लेअरवरती जायचं लेअर 9. तर लेअर 9 वरती रिकामी आहे तिला आपण डिलीट मारूया. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता हे शॅडो आले. शॅडो म्हणजे कसे शॅडो असणार आहे जे हेमंत पाटील सरांचं जे नाव आहे भावन. ओके, ते आपण इथे टायपिंग केले तुम्हाला इथे दिसत असेल हेमंत दादा पाटील. ओके, हे जे नाव तुम्हाला दिसतं याला आपण काय करणार आहे पूर्ण एकदम स्ट्रोक वगैरे आता ॲड करूया. ओके, तर इथे स्ट्रोक दिलेला आहे प्लस याला आता आपण व्हाईट कलर फिल करूया. ओके, हे बघू शकता व्हाईट कलर सिम्पल याच्यामध्ये काहीच इफेक्ट नाही आहे. ड्रॉप शॅडो मारूया. ड्रॉप शॅडो पण नाही आहे, कलर ग्रेडियंटचा पण वापर होणार नाही आहे कारण की आपण पूर्ण व्हाईट ठेवलेलं आहे प्लेन डिझाईन. ओके, त्याच्यानंतर त्याला आपण थोडा इम्बोज वगैरे देऊ शकतो. ओके, थोडा इम्बोज आणि स्ट्रोक दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता जो बॅकग्राऊंडला तुम्हाला शॅडो दिसतो इथे बघू शकता शॅडो दिसत असेल ते आपण शॅडो काय केलेलं आहे कडक असा 3D लुक येण्यासाठी शॅडो प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता शायरी वगैरे डेट वगैरे आपण इथे लिहिले 9 जानेवारी. ओके, हा जो फॉन्ट आहे तुम्हाला माहीत असेल अनेक नावाचा फॉन्ट आहे मराठी देवनागरी. ओके, जे काय आहे ते सर्व तुम्हाला ॲडेबल प्रोव्हाइड करतो मी आपल्या व्हिडिओमध्ये, लक्षात ठेवा. इथे बघू शकता मास्टर ऑफ GFX म्हणजे ग्राफिक डिझायनर तुम्हाला माहीत असेल. ओके, हेमंत दादा पाटील तुम्हाला दिसेल. हा जो फॉन्ट आहे ना इन्फिनिटी 25 नंबरचा फॉन्ट आहे, लक्षात घ्या. आपणास वाढदिवसाच्या दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. बघू शकता. त्याच्यानंतर हिला लॉक मारूया. त्याच्यानंतर ही जी शुभेच्छाची PNG तुम्हाला दिसते. ओके, ही PNG आहे भाऊ, लक्षात घ्या. इथे बघू शकता बर्थडे 3 म्हणजे ही शुभेच्छाची PNG आहे. त्याला आपण काय केलेलं आहे 3 कलरचा एक आपण इफेक्ट प्रोव्हाइड केले आहे, तुम्हाला इथं दिसेल. ओके, असेल दिसत झूम करून दाखवतो. बघू शकता. ओके, पूर्ण एकदम कडक असा लुक दिसते. त्याच्यानंतर पुढे खाली आपण फ्लावर घेतलेले आहे, तुम्हाला माहीत असेल. ओके, बरेच सारे आपल्या डिझाईनमध्ये आपण हे यूज करत असतो. हे झालेलं आहे एवढं मॅटर. हे मॅटर सर्व तुम्हाला PLP फाईलमध्ये पूर्ण ॲडेबल भेटणार आहे PLP सह, लक्षात घ्या. 500 व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये आहेत, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा भावना. ओके,
तेव्हाच तुम्हाला जाऊन पासवर्ड भेटून जातील. ओके, बघू शकता आता इथे काय लिहिलेलं आहे, शुभेच्छुक सर्व ग्राफिक डिझायनर व मित्रपरिवार. जसं की मी ओंकार ग्राफिक डिझायनर व मित्रपरिवार आपण इथे लिहू शकतो, पण मी काय केलेलं आहे, सर्व ग्राफिक डिझायनर व मित्रपरिवार असे सेट केलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आता शेवटला आपण इथे काय करणार आहे, आपला जो लोगो असणार आहे तो इथे ॲड करणार आहे. ओके, थोडं मी काय करतो, याला कंट्रोल दाबून प्लसचं बटन दाबून आता काय होतं भावना, झूम होतं. लक्षात घ्या, जो कॅनव्हास आहे तो. ओके, इथं बघू शकता ओंकार ग्राफिक्स हे जे काय आपलं नाव आहे ते आपण इथं वॉटरमार्क सेट केले. बघू शकता पूर्ण एकदम कडक आणि एकदम HD क्वालिटीमध्ये बॅनर डिझाईन आहे म्हणून. ओके, पूर्ण प्रिंटेबल डिझाईन आहे, तुम्ही प्रिंट वगैरे काढू शकता. ओके, इथं बघू शकता ओंकार ग्राफिक डिझाईन हा जो लोगो तुम्हाला दिसत असेल पूर्ण कडकमध्ये. बघू शकता एकदम नाव टोटली बघू शकता, एकदम नंबर टू नंबर पूर्ण एकदम क्लिअर वाईज तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, तुम्हाला एकदम कडकमध्ये सांगते भावना पूर्ण व्हिडिओ. त्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्की बघून घ्या पूर्ण, जेणेकरून तुम्हाला सर्व शिकायला भेटेल. ओके, तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला भावना. हेमंतदादा पाटील, मास्टर ऑफ GFX डिझायनर. ओके, महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर तुम्हाला माहीत असेल. त्यांचा 9 जानेवारी निमित्त म्हणून अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण काय केलं, बॅनर डिझाईन केलेलं आहे. ओके, चला भेटा म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. ओके, कडकमध्ये सांगते भावनो 25-25. ओके, चला भेटा म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आकाशाच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.